Hello everyone. In this video, we discuss inductive effect. आपण बायो ऍक्टिव्हिटी, ड्रग्स आणि आपल्या बॉडीमधले जे सेल आहेत त्यांच्यामध्ये होणारी जी ऍक्टिव्हिटी आहे, जे रिसेप्टर पार्ट आहेत त्यांच्यामध्ये होणारी जी ऍक्टिव्हिटी आहे आणि त्या ऍक्टिव्हिटीवर इफेक्ट करणारे फॅक्टर्स, जे ड्रग्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण स्टडी करणार आहोत. त्यामध्ये लास्ट आपण रेझोनन्स इफेक्ट बघितला. रेझोनन्स इफेक्ट जसं रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे वेगवेगळ्या रिॲक्शनवर इफेक्ट होतो, जसं पॅरापोजिशन किंवा मेटापोजिशनवर सबस्टिट्यूशन किंवा ऑर्थोपोजिशनवर सबस्टिट्यूशन, हे कसं रेझोनेटिंग स्ट्रक्चरवर आपण डिसाईड करतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, इलेक्ट्रो निगेटिव्ह ग्रुप आहे किंवा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ग्रुप आहे, जो रेझोनेटिंग स्ट्रक्चरवर इफेक्ट करतो आणि मग पोझिशन चेंज होतात. म्हणजेच रेझोनन्स इफेक्ट ज्याप्रमाणे, जो रेझोनन्स इफेक्ट आहे तो ज्याप्रमाणे आपल्या बायोऍक्टिव्हिटीवर इफेक्ट करतो, कसा करतो हे आपण डिस्कस केलं. आपण बेसिक बघतोय, आपल्याला डिटेलमध्ये जायचं नाही. आता आपण इंडक्टिव्ह इफेक्ट येऊ. आता इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? एखादा जर मॉलिक्यूल असेल तर तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह, एखादा मॉलिक्यूल आहे त्याच्यामध्ये एक बॉन्ड आहे, त्याच्या एका बाजूला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप असेल, एका बाजूला इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ग्रुप असेल, किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीमध्ये दोन मॉलिक्युलचा फरक असतो. मग जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे तो जी कोव्हॅलंट बॉन्डमध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे, जी इलेक्ट्रॉन पेअर आहे बॉन्डिंग मधली, ती स्वतःकडे खेचायचा प्रयत्न करतो. मग त्याच्यावर पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह ग्रुप आहे किंवा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉनना आपल्यापासून दूर जाऊ देतो, त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो. हे आपण शिकलेलो आहोत. पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हे आपण स्टडी केलेलं आहे. आणि हा इंडक्टिव्ह इफेक्ट कसा बायोऍक्टिव्हिटीवर इफेक्ट करतो हे आता आपण बघणार आहोत. द इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑफ व्हेरियस सबस्टिट्युएंट्स विल क्लिअरली हॅव अन इफेक्ट ऑन अ ड्रग्स आयोनायझेशन ऑर पोलॅरिटी. आता हा जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हा ड्रगच्या आयोनायझेशन आणि पोलॅरिटीवर इफेक्ट करतो. दिस इन टर्न मे हॅव अन इफेक्ट on how a drug can pass through cell membrane or how strongly it can interact with binding site. आता इंडक्टिव्ह इफेक्ट कशावर इफेक्ट करतो? तर जे ड्रग्सचं मेम्ब्रेन थ्रू जे मुवमेंट आहे, ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्यावर इफेक्ट करतो आणि तो किती स्ट्रॉंगली बाइंडिंग साईट किंवा रिसेप्टरवर येऊन चिकटतोय ह्याच्यावर इंडक्टिव्ह इफेक्ट हा इफेक्ट करतो किंवा हे डिसाईड करतो. इट इज therefore नेसेसरी टू मेजर इंडक्टिव्ह इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट. त्यामुळे आपण जो एखादा ड्रग तयार करू त्याचा इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी करणं गरजेचं आहे. कारण इंडक्टिव्ह इफेक्ट हा आपलं जे ड्रग आहे त्याची जी मुवमेंट आहे थ्रू मेम्ब्रेन त्याच्यावर इफेक्ट करतो किंवा बाइंडिंग, ड्रगचं बॉडी मधल्या जे सेल बरोबर जे बाइंडिंग आहे, रिसेप्टर बरोबरची इंटरॅक्शन आहे, त्यावर इफेक्ट करतो. आता हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट हा आपण वापरतो इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी करण्यासाठी. हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट मेजर द इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग एबिलिटी ऑफ सबस्टिट्युएंट अँड विथ द रेफरन्स टू स्पेसिफिक सबस्टिट्युएंट इज युजली डिफाईन बाय फॉलोइंग इक्वेशन. आता तुम्हाला एक स्क्रीनवर इक्वेशन दिसतंय. हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट इज इक्वल टू लॉग kx डिवायडेड बाय kh or is equal to log of kx minus log kh. Hammett substitution constant may be determined conveniently by actual measurement of the dissociation of a series of substituted benzoic acid compared to the dissociation of benzoic acid itself. आपल्याला आता इंडक्टिव्ह इफेक्ट काढायचा आहे. मग इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ॲबिलिटी ऑफ सबस्टिट्युएंट्स हे आपल्याला स्टडी करायचे. मग त्यासाठी हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट वापरला जातो आणि त्या कॉन्स्टंट थ्रू आपण इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी करतो. त्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. आता हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट कसा स्टडी करायचा, कसा काढायचा हे आपण बेन्झोइक ऍसिडचं उदाहरण घेऊन बघूया. हिअर Hammett substitution constant may be determined conveniently by actual measurement of dissociation of series of substituted benzoic acid compared to dissociation of benzoic acid itself.
आता बेन्झोइक ऍसिडचे एक्झाम्पल घेऊन हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट कसा काढतात तो आपण बघूया. बेन्झोइक ऍसिड इज अ वीक ऍसिड अँड ओनली पार्शियली आयोनाइज इन वॉटर. बेन्झोइक ऍसिड हे वीक ऍसिड आहे आणि ते पार्शियली आयोनाइज होतं. अँड ॲट इक्विलिब्रियम an equilibrium is set up between the ionized and non-ionized form. आयोनाइज आणि नॉन आयोनाइज फॉर्म मध्ये एक इक्विलिब्रियम सेट होतो, where the relative properties of species are known as equilibrium or dissociation constant. आपण त्या इक्विलिब्रियम वरनं एक इक्विलिब्रियम किंवा डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण काढू शकतो. KH इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयोनाइज्ड means benzoic acid divided by concentration of benzoic acid. हा फॉर्म्युला तुम्हाला डिस्प्लेवर दिसतोय. When a substituent is present on the aromatic ring, this equilibrium is affected. If electron withdrawing groups are present such as NO2, nitro group, cyanide group, CN group, carboxylic acid group, COH group, amide group, CONH2 group, amide means if these groups are present, substituted amide groups, then aldehyde group, then ketonic group, then sulfonic acid group. असे जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आपल्या अरोमॅटिक रिंगवर असतील तर ते जो इक्विलिब्रियम आहे तो इफेक्ट करतात. Electronic withdrawing group are present in our aromatic ring having strong electron withdrawing group and stabilizing influence on the carboxylate anion. ते कार्बोक्सिलेट anion आहे आपल्या बेन्झोइक ऍसिड मधल्या, त्याच्या स्टॅबिलायझेशनवर ते इफेक्ट करतात. द इक्विलिब्रियम विल ट्रान्सफर or shifted more to ionized form such that the substituted benzoic acid is strong acid and has large Kx value. त्यामुळे काय होतं, आपला जो सबस्टिट्यूटेड जो बेन्झोइक ऍसिड आहे हा स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होतो आणि आपल्याला Kx व्हॅल्यू ही लार्ज मिळते. आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघतोय. इंडक्टिव्ह इफेक्ट कसा स्टडी करतात ते आपण बघतोय. इंडक्टिव्ह इफेक्ट काय तो आपण आधी स्टडी केलेला आहे आधीच्या क्लासमध्ये असताना. आता हेमेट सबस्टिट्यूशन कॉन्स्टंट आपण बघतोय, तो कसा काढतात किंवा त्याचा इफेक्ट कसा होतो, इंडक्टिव्ह इफेक्ट होतो आपण बघतोय. आपण बेन्झोइक ऍसिडचं उदाहरण घेतोय. बेन्झोइक ऍसिड वीक ऍसिड असल्यामुळे त्याचं आयोनायझेशन हे कमी प्रमाणात होतं आणि त्याचा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण स्क्रीनवर बघितला मगाशी. आता त्या बेन्झोइक ऍसिडवर जर एखादं सबस्टिट्यूशन असेल, जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असेल तर विथड्रॉइंग ग्रुप काय करतो, हा जो इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे हा तो जो anion तयार होतोय कार्बोक्सिलेट त्याचे स्टॅबिलायझेशन करतो आणि त्याचं स्टॅबिलायझेशन झाल्यामुळे जो बेन्झोइक ऍसिड आहे हा स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट व्हायला लागतो आणि आपला जो इक्विलिब्रियम आहे हा आयोनायझेशन कडे शिफ्ट होतो. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल सच ॲज अल्कली ग्रुप, देन ॲरिल ग्रुप, फ्लोराइड, क्लोराइड, आयोडाइड, ब्रोमाइड, थायो ग्रुप, अमाइन ग्रुप, सबस्टिट्यूटेड अमाइन ग्रुप, अल्कली सबस्टिट्यूटेड अमाइन ग्रुप, अल्कोहोलिक ग्रुप, इथर, असे जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील, देन द अरोमॅटिक रिंग इज लेस स्टॅबिलाइज द कार्बोक्सिलेट आयन. The equilibrium shifted to left and a weak acid is obtained with smaller Kx value. जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतील तर ते जी स्टॅबिलिटी आहे कार्बोक्सिलेट आयन ती तिच्यावर इफेक्ट करतात आणि इक्विलिब्रियम लेफ्ट साइडला शिफ्ट होतो आणि आपला ऍसिड वीक ऍसिड म्हणून ऍक्ट होतो आणि Kx व्हॅल्यू सुद्धा आपल्याला कमी मिळते. आता हे जे आहे हे आपण इथे डायग्रामॅटिकली दाखवलेलं आहे. आता जर तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्ट नीट आधी शिकलेले असाल किंवा आपण रिॲक्शन इंटरमिजिएट हा टॉपिक शिकलेला असाल तर तुम्हाला माहितीये, आता एखादा कॅटायन असेल पॉझिटिव्हली चार्ज आणि एखादा ॲनायन. आता कॅटायन कशामुळे स्टेबल होतो, त्याची पॉझिटिव्हिटी जेव्हा कमी
करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो, एखादा ग्रुप त्याची पॉझिटिव्हिटी कमी करायला प्रयत्न करतो, तेव्हा तो जो कॅटायन असतो हा स्टेबल असतो. ऍनायन कधी स्टेबल असतो? जेव्हा एखादा ग्रुप त्याची निगेटिव्हिटी कमी करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ऍनायन हा स्टेबल, तो ऍनायन स्टेबल असतो. तेच इथे फेनॉमेनन आहे. जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात एखादा ऍनायनवर, तेव्हा तो निगेटिव्ह चार्ज आहे तो स्वतःकडे खेचून घ्यायचा प्रयत्न करतात आणि त्या निगेटिव्ह चार्ज ऍनायनवरचा तो कमी करण्याचा प्रयत्न करतात. अशा केसमध्ये तो ऍनायन हा स्टेबल असतो. आणि जर तुम्ही कॅटायन बद्दल बोललात तर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप एखाद्या कॅटायन बरोबर असतील, ते निगेटिव्ह इलेक्ट्रॉन देऊन त्याची पॉझिटिव्हिटी कमी करायचा प्रयत्न करतात, तेव्हा तो कॅटायन हा स्टेबल असतो. सेम इथे होतं. आणि आपलं ऍसिड इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप बरोबर स्ट्रॉंग ऍसिड म्हणून ऍक्ट होतं आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप बरोबर वीक ऍसिड म्हणून ऍक्ट होतं. बेंझोइक ऍसिड कंटेन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप substituent will have larger Kx value than benzoic acid itself. Therefore, the Hammett substitution constant is here positive, will be positive. इथे Hammett substitution constant हा पॉझिटिव्ह असतो. And if benzoic acid contain electron donating substituent will have smaller Kx value than benzoic acid itself, then Hammett substitution constant here will be negative. म्हणजे हा पॉझिटिव्ह असतो जेव्हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतो आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो तेव्हा हा निगेटिव्ह असतो. त्यामुळे आपला जो इंडक्टिव्ह इफेक्ट आहे हा बायोऍक्टिव्हिटीवर मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतो. त्यामुळे एखादा ड्रग डिझाईन करताना इंडक्टिव्ह इफेक्ट स्टडी करणं गरजेचं आहे. आता ह्या व्हिडिओ पुरता आपण थांबूया. नेक्स्ट जो फॅक्टर आहे आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.